नमस्ते. मी शिल्पा आकार रंगोळी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आहे. आज आम्ही घेऊन आलो आहे अजून एक दारासमोर उंबरठ्यावर काढता येणारी बॉर्डर रांगोळी. हो, ही अशी बॉर्डर आहे जी तुम्ही तुमच्या प्रत्येक सणाला अगदी दररोजसुद्धा इझिली वापरू शकता. काहीसं व्हर्जन असं सुद्धा जेणेकरून एक असा पूर्ण एंट्रन्स आपण त्यामध्ये त्याच्यात कवर करू शकतो. कोणत्याही दोन रंगांच्या बॅकग्राऊंडवर किंवा सिंगल रंगाच्या बॅकग्राऊंडवर सुद्धा ह्या अशा प्रकारच्या बनवलेल्या रांगोळ्या खूपच सुंदर दिसतील. चला तर मग, अच्छा, अजून तुम्हाला माहिती नाही आहे का ही रांगोळी आपण कशी बनवली आहे? तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि मस्त मस्त आयडियाज घ्या. कारण ह्या रांगोळी आपण असे कॉर्नर, टेबल कॉर्नर किंवा अगदी एखादा कॉर्नर आपल्याला सजवायचा असेल तरीसुद्धा वापरू शकतो बरं का. या रांगोळ्या तुम्ही कुठेही, कधीही, कशाही कॅरी करू शकता, कुठेही, कधीही ठेवू शकता. आणि अजून एक काय माहिती आहे का, वॉटरप्रूफ तर आहेतच आणि अगदी त्याला काहीच होणार नाही. अगदी परमनंटली तुम्ही त्याला बनवून ठेवू शकता बरं का. म्हणजे एकदा बनवा आणि पूर्ण लाईफ टाईम वापरा, अशा फ्लेक्सिबिलिटी आहे त्याच्यात. चला सुरू करूया. इथे मी A3 प्रिंटआउट घेतली आहे. आता A3 कारण ह्या A3मध्येच आपलं पूर्ण दरवाजा कवर होऊन जाईल. आणि बट ऑबियस कॅमलिन पेंट मार्कर, व्हाईट कलरचं कॅमलिन पेंट मार्कर मी इथे वापरत आहे. सेलोटेपने आपल्याला आपली OHP शीट आपल्या झेरॉक्सवरती फिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली डिझाईन हलणार नाही. आणि अगदी हळूहळू आपल्याला एक एक लाईन वरती ट्रेस करून घ्यायची आहे. मैत्रिणो, तुमचं ड्रॉईंग चांगलं नाही आहे, तुम्हाला काहीच ड्रॉ करता येत नाही, तरीसुद्धा प्रिंटआउटवर OHP शीट ठेवल्यानंतर प्रत्येक लाईन्स दिसणार आहेत आणि त्या प्रत्येक लाईन्स नुसत्या तुम्हाला गिरवायच्या आहेत. पूर्वी माहिती आहे ना की गिरवणं म्हटलं की अगदी जसा शेप दिला आहे त्यावरती नुसतं फिरवणं असंच असतं आणि अगदी त्यालाच ट्रेसिंग असं म्हणतात. तर त्या ट्रेसिंग करून तुम्ही अगदी एक एक लाईन ह्या व्हाईट पेंट मार्करने तुम्हाला ट्रेस करून घ्यायची आहे. आता ट्रेस करताना बऱ्याच काही गोष्टी येतात, जसं की कधीकधी मला असं वाटेल की पेन बंद पडला आहे, इंक व्यवस्थित फ्लो होत नाही आहे. काहीही टेन्शन नको. व्हिडिओ परत परत बघा, प्रेशर बघा, फ्लो बघा त्या इंकचा. आता तुम्हाला इथे एक डिफरन्स कळला असेल की हा जो पहिला कमळ मी जेव्हा ट्रेस केला होता तेव्हा एकदम लाईट इंक आली होती आणि हा दुसरा कमळ जेव्हा मी ट्रेस करत आहे ते एकदम डार्क इंक आलेली आहे. फरक एवढाच आहे की जेव्हा मी पहिला कमळ करून घेतला होता तेव्हा एकदम पाण्यासारखी इंक येत होती आणि म्हणून ती तितकीच लाईट दिसत होती. मी आता पहा त्याच्यावर परत दुसरा हात फिरवते आहे, म्हणजे ती इंक जी आहे ती डार्क होऊन जाईल. आहे ना डिफरन्स. आणि हे पेन वापरणं पण खूपच सोपं आहे. ज्यांनाही रांगोळी जमत नाही आणि ज्यांनाही एखादी इझी लाईन्स, डिझाईन्स रांगोळीने काढता येत नाही, ते पेंट मार्कर वापरून नक्कीच आपलं दरवाजा सजवू शकतात. इवन काहीच्या डिझाईन्स अशा असतात ज्या आपण खरोखर रांगोळीने काढता येताच नाही आपल्याला, आणि त्या अशा काही कॉम्प्लिकेटेड डिझाईन्स असतात, जसं कोलम म्हणा किंवा अगदी छोट्या छोट्या ज्या लाईन्सच्या डिझाईन्स असतात त्यासुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याला रांगोळीने जमत नाही. आणि त्या जमण्यासाठी बरेच स्किल आपण शिकलेलो असतो, पण कधी कधी असं होतं की वाकून रांगोळी काढता येत नाही आहे, तासनतास बसून रांगोळी काढायला वेळ नाही आहे. आणि अशा रांगोळी जे तुम्ही 5 मिनटात अगदी ड्रॉ करून फटाफट फटाफट तुम्ही तुमच्या घराच्या साईडला, घराच्या उंबरठ्यावर किंवा दरवाजापाशी असं तुम्ही नक्कीच तिथे सजवून ठेवू शकता. आणि काय ना, कॅमलिन पेंट मार्करचं जर टेक्निक आणि अगदी डिटेल तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या ऑनलाईन वर्कशॉपमध्ये जॉईंट होऊ शकता. हो, आता जो 4-5ला आहे त्याच्या नाही आहे, 18 आणि 19ला अजून एक कॅमलिन पेंट मार्करचा आम्ही वर्कशॉप घेणार आहे. त्याला तुम्ही नक्कीच जॉईन करून शिकू शकता. त्यामध्ये आपण सगळ्या डिटेल डिस्क्रिप्शन कॅमलिन पेंट मार्करच्या रांगोळ्याबद्दल देणार आहोत. आणि
काय होतं आहे ना, कधी-कधी यूट्यूब थ्रू किंवा व्हिडिओजमध्ये बरेच काही एडिटिंग करून झाल्यानंतरच्या पोर्शनमध्ये तुम्ही इथे बघत असता आणि क्लासमध्ये तुम्ही त्याच्या डिटेल वर्कवर नक्कीच कॉन्सन्ट्रेट करता येईल तुम्हाला. आणि हो, इथे पहा ना, आता ह्या बॉर्डरमध्ये ना अजून ट्विस्ट डिझाईन होती. म्हणजे अगदी स्केलचा वापरसुद्धा मी ह्या रांगोळीच्या बॉर्डरमध्ये केलेला आहे. ट्रेस करून झाल्यानंतर डिझाईन पहा किती सुंदर दिसते. ही डिझाईन आहे ना मला इतकी आवडली नव्हती पहिल्यांदी. पण नंतर जेव्हा मी त्यावर थोडंसं काम करायला सुरुवात केलं, मला लक्षात आलं की ही डिझाईन आपल्या उंबरठ्यावर खूपच सुंदर दिसेल. ड्रॉ करून ठेवायला काय हरकत आहे? कारण पेन आपल्याकडे आहे, OHP शीट आहे. मग काय 5 मिनटं ट्रेस केली आणि वेगवेगळ्या पद्धतीने तिला वापरायला सुरुवात पण केली बरं का. तुम्ही या डिझाईनला व्हर्टिकलीसुद्धा ठेवू शकता, हॉरिझॉन्टलसुद्धा ठेवू शकता आणि काय ना, हे जे एजेस दिसत आहेत का ट्रायंगलचे, ते एजेससुद्धा आपण कट करून घेऊ शकतो. पहा काहीसे असे. ह्याच रांगोळी शीटला म्हणजेच ह्याच OHP शीटला लाईट ग्रीन कलरचा बॅकग्राऊंड मी इथे ॲड केला. अगदी तोरणचा इफेक्ट दिला आणि त्यावर माझ्या ह्या 2 शीट ठेवल्या. पूर्ण उंबरठा ह्यामध्ये कव्हर होतो माझा. आणि हे A3च्या शीट आहेत. A3 म्हणजे माहितीच आहे ना तुम्हाला, A4च्या डबल साईज असते आणि त्याची लेंथ आपण इथे वापरली आहे. तुम्ही इथे पाहू शकता की एका साईडच्या काठाला मी ट्रायंगल कट करून घेतले आहेत. अगदी तसेच तुम्ही दुसऱ्या साईडच्या काठाला सुद्धा करू शकता. या डिझाईनचे व्हेरिएशन असे आहेत ना, की यामध्ये पाहिल्यानंतर एक शांती आणि जॉमेट्रिक आणि ॲज वेल ॲज लोटस ह्याचं पण कॉम्बिनेशन आहे. जर तुम्हाला रांगोळी टाकायचं सुद्धा कष्ट करायचे नसतील ना, तर फॅब्रिक ग्लू लावून तुम्ही त्या लोटसमध्ये रंगसुद्धा भरून घेऊ शकता. आहे ना छान आयडिया? तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला? आणि कॅम्लिन पेंट मार्करच्या रांगोळी बनवण्याची ही जी आकार रांगोळी मराठीने तुमच्यासाठी दिलेली आयडिया कशी वाटली? आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. आणि माहितीच आहे, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यावर तुम्हाला काय करायचं आहे? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.